हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही सगळे आनंदी असाल, खुश असाल. आणि आज आहे संडे, तर मी आज इकडे बनवते दही वडे. त्यासाठी रात्री मी 2 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती. सकाळी त्यातलं पाणी वेगळं करून घेतलं आणि ती बारीक वाटून घेतली मिक्सरला. कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. मीठ घालून ते चांगलं मिक्स करून फेटून घेते. तसेच साईड बाय कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वडे सोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वडे सोडून घेते चमच्याने. त्यानंतर ते वडे लाल खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आज आहे संडे आणि संडे म्हणजे रियांचाही फेवरेट डे असतो, कारण त्या दिवशी पप्पा घरी असतात. अशा प्रकारे मी वडे तळून घेते. लाल ब्राउनिश कलरचे होईपर्यंत वडे तळून घेते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझे वडे तळून रेडी झालेले आहेत. तर मी आता एक सर्विंग बाउलमध्ये ते काढून घेते. अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहे. नंतर बाउलमध्ये मी 2 वाटी दही घेतलेले आहे. त्यामध्ये पाऊण वाटी साखर ॲड करते. साखर ॲड करून ते मिक्स करून घेते. नंतर हिरवी मिरची कट करून ती खलबत्त्यामध्ये थोडीशी ठेचून घेते. नंतर भांड्यामध्ये फोडणीसाठी मी तेल गरम करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करते आणि ठेचलेली हिरवी मिरची ॲड करून ती दह्यावर फोडणी ॲड करते. ही फोडणी आता आपल्याला दह्यावर टाकून घ्यायची आहे. फोडणी दह्यावर टाकून झाल्यानंतर तेही थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी एका बाउलमध्ये वडे थोडेसे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण मी असं करून घेते ज्यामुळे वडे थोडे सॉफ्ट होतात. नंतर ते वडे मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. त्यावर मी सगळ्या वड्यांवर दही ॲड करते. दही ॲड करून झाल्यानंतर त्यावर मी नायलॉन शेव ॲड करते. नंतर वरून मी कोथिंबीर ॲड करणार आहे. कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर तुमचे टेस्टी दही वडे रेडी होत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.